नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगीर आज अर्थशास्त्राचं लेक्चर घेणार आहे. हे आपलं पहिलं लेक्चर आहे आपल्या सिरीजमधलं. अर्थव्यवस्थेचे आपण पूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. तरी तुमच्या मित्रांना ही लिंक जी यूट्यूब चॅनलची आहे त्याचबरोबर या व्हिडिओची आहे ती जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्यांना सांगा की PSI भागवत मुलगीर यांच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विषयांचे MPSC कंबाईनसाठीचे लेक्चर्स एकदम मोफत टाकण्यात येत आहेत. रोज 2 लेक्चर्स टाकण्यात येतील. सध्या PYQ ॲनालिसिसचे लेक्चर चालू आहेत. लवकरच संपूर्ण इंटिग्रेटेड बॅच मोफत देण्यात येईल. तर सर्वांनी याची दक्षता घ्यावी आणि तुमच्या मित्रांना सुद्धा याची लिंक शेअर करावी. तर चालू करूयात. आणि सर्वप्रथम तुम्हाला MPSC कंबाईनसाठीचा अर्थशास्त्राचा अभ्यास काय तुम्हाला सांगतो. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था करायची नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था. त्यामध्ये काय तर राष्ट्रीय उत्पन्न करायचंय, शेती करायची आहे, त्यानंतर उद्योग करायचे आहेत, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, त्याच्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी, त्याच्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था. तर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण तर इत्यादी गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये दिल्यात. आणि एक्झॅक्ट सिलेबस जर सांगायचं झालं तर या टॉपिकवरून कळन. आता बघा, हे जे काही टॉपिक मी दिलेले आहेत तर हे टॉपिक PYQ आधारित आहेत. म्हणजे याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग ज्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे त्याच्यावर भविष्यात पण येऊ शकतो. त्यामुळे सर्व टॉपिक तुमच्यासाठी अभ्यासक्रमाचा भाग आहेत. त्यामध्ये कसं असतं, छोटा टॉपिक असेल कमी प्रश्न येतात, मोठा टॉपिक असेल जास्ती प्रश्न असतात. पण हे जे काही सर्व टॉपिक आहे, जसं राष्ट्रीय उत्पन्न महत्त्वाचं आहे, 13 प्रश्न असले तरी त्याच्यामधून निवडक प्रश्न येतातच. विकासाचे निर्देशांक करायचे 33 प्रश्न आहेत. चलनवर 9 प्रश्न आहेत. दारिद्र्य बेरोजगारीवर 21 प्रश्न आहेत. सार्वजनिक वित्तावर तब्बल 38 प्रश्न आहेत. महत्त्वाचा टॉपिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आहे, त्याच्यावर 18 प्रश्न आलेत. छोटा टॉपिक असून 18 प्रश्न आलेत, महत्त्वाचा आहे. व्यापारी बँक व्यवस्था 15 आहेत क्वेश्चन. त्याच्यानंतर बँक विषयक समिती आहेत 13 आहेत. बँकिंग विषयक समित्या 13 प्रश्न आहेत. त्यानंतर परकीय व्यापारावर तब्बल 26 प्रश्न आहेत. भारतीय कर व्यवस्था आणि वित्त आयोग याच्यावर 30 प्रश्न आहेत, महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर उद्योगवर किती 16 प्रश्न आहेत. आणि लोकसंख्याशास्त्र जो की भूगोलमध्ये जॉग्राफीमध्ये पण विचारलं जातं आणि इकॉनॉमिक्स पण विचारलं जातं. तर हे दोन्हीकडे काउंट केले जातात. तर किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न. त्यानंतर बघा, कृषीवर किती प्रश्न आहेत? तर कृषीवर प्रश्न 18 प्रश्न आहेत, महत्त्वाचा आहे टॉपिक. आंतरराष्ट्रीय संघटना 15 प्रश्न आणि विकासाच्या योजना हे महत्त्वाचं आहे. तर विकासाच्या योजनावर 43 आणि मोस्ट इम्पॉर्टंट पंचवार्षिक योजना सर्वात महत्त्वाचा कंबाईनच्या दृष्टिकोनातून टॉपिक आहे, 43 प्रश्न. मग बघा, दोन्ही विकास योजना आणि पंचवार्षिक योजना ह्याच्यावर 43 आहेत. पण आता अनेक जणांना वाटतं की मी 2 ते 3 टॉपिक चांगलं करतो, नाही चालत. त्या टॉपिकचे प्रश्न सुटतीलच याची गॅरंटी नसते. तुम्हाला हे सर्व टॉपिक करावं लागतील. याचा अर्थ तुम्ही अख्खं इकॉनॉमिक्स करत नाहीयेत. हे जे टॉपिक आहे ते कंबाईनच्या दृष्टिकोनातून आहेत. इतरही टॉपिक असतात, इतरही बरेच टॉपिक आहेत की जे कंबाईनमध्ये येणार नाहीत, आपल्या सिलेबसमध्ये नाही आहेत. त्यामुळे हे जे दिलेत ते हे सर्व टॉपिक आपल्या कंबाईनमध्ये आहेत, ते अभ्यासायचे आहेत. तर या ठिकाणी आता खाली बघा, आता पहिला टॉपिक आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न. तर कसं आहे, हा बघा, सर्वप्रथम मी नॅचरली तुम्हाला शिकवणार आहे आणि नॅचरल ॲनालिसिस घेणार आहे. यामध्ये मी फेकपणा करणार नाही, कारण सांगतो तुम्हाला नॅचरली शिकवलं तर तुम्हाला समजेल की ज्या व्यक्तीने 4 मेन्स दिल्या आता कंबाईनच्या, त्यानंतर सर्व परीक्षा पदांसाठी दिलेले आहेत, 2 पोस्ट आहेत आणि त्याचबरोबर राज्यसेवेच्या सुद्धा मेन्स दिल्यात, त्या व्यक्तीला सुद्धा काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. हे मी नॅचरली दाखवणार आहे, कारण मी परफेक्ट नाहीये. कोणीच माणूस परफेक्ट नसतं. तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मी नॅचरली जाईन. मी दाखवणार नाही की मला प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर येते आणि असं तुमचं कॉन्फिडन्स कमी नाही करणार. तर नॅचरली शक्य नसतं कोणत्याही व्यक्तीला सर्व गोष्टी लक्षात राहणं. मी फक्त या माध्यमातून तुम्हाला लॉजिक सांगणार आणि फॅक्ट सांगणार जे काही माझ्याकडे असतील. आता बघा, खालीलपैकी पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजण्यात येतील? काय उद्दिष्ट समजण्यात येतील? तर पहिलं काय, संपूर्ण देशाकरिता सकल देशी उत्पादन 9% पर्यंत आणणे. हे बी मी वाचलेलं मला असेल पण मला आठवत नाहीये. त्यानंतर बघा, दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे. हे बी मला आठवत नाहीये अजून. सकल देशी उत्पादन GDP 8% पर्यंत नेणे. आता या ठिकाणी बघा,
इथं काय दिले GDP आणि इथंही GDPच दिले आणि दोन्ही ठिकाणी काय इथं 9% दिले आणि इथं 8% दिले. तर कॉमन सेन्स आहे. एका ठिकाणी 8% म्हणतं, एका ठिकाणी 9, म्हणजे ह्याचा अर्थ या दोन्हीपैकी एक तरी बरोबर पाहिजे किंवा एक चूक पाहिजे. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येणं शक्य आहे का? नाही. मग बघायचं ए नंबर आणि क हे दोन्ही बरोबर असू शकत नाहीत, कारण दोन्ही वेगळे दिलेत. त्यामुळे दोन्हीपैकी एक तरी चूक असणार. तर बघा इथं अ क बरोबर दिले का नाही, अ क दिले का नाही, त्यामुळे हे बी नसणार आणि इथं बी काय दिले अ क दिले, म्हणजे हे बी नसणार झालं. म्हणजे मला या 0% नॉलेज आहे. काय 0 नॉलेज असताना सुद्धा माझे 2 पर्याय कटले का? कारण की इथं GDP 9%, GDP 8% दिले, पण दोन्ही उत्तर असतील का? असं आहे का उद्दिष्ट ठेवलं GDP 9%च ठेवलं आणि 8%च ठेवलं, असं नाही. दोन्हीपैकी एकच असणार आहे, GDP 9% किंवा GDP 8%चं उद्दिष्ट. तर म्हणून अ आणि क दोन्ही एकत्रित जिथं जिथं आहे तेवढी लिहि, म्हणजे हे लॉजिक न सुटला एवढा. आता उरला अ अ अ आणि इथं बी या ठिकाणी बघा, इथं कन्फ्युजन कशात असणार आहे आता, ड आणि ब. तर या ठिकाणी बघा ब आणि ड पैकी एक बरोबर असणार आहे. तर बघा, दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणं. दुसरं काय, दरडोई सकल देशी उत्पादन GDP वार्षिक वृद्धी ही 7.6% करणं. बघा या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. काय म्हणलं ते 9% किंवा 8% आहे, पण या दोन्हीपेक्षा लहान आकडा असतो. बघा जे काही पंचवार्षिक योजनेअंतर्गत जे उद्दिष्ट ठेवलं पर्सेंट GDPचं, तर त्याच्यापेक्षा हा आकडा कधी लहान असतो. बघा जो वार्षिकचा आकडा, म्हणजे पंचवार्षिकचा जो सरासरीचा आकडा आहे त्याच्यापेक्षा हा आकडा छोटा असतो. त्यामुळं ह्या 8 आणि 9 पेक्षा हा छोटा आकडा येतो, म्हणजे हे बरोबर असण्याचे चान्सेस जास्ती आहेत. त्यामुळं काय केलं, ड पण बरोबर केलं. या ठिकाणी अ आणि ड, या ठिकाणी 2 नंबर, या ठिकाणी बघू शकता तुम्ही 2 नंबरचं उत्तर आहे. तर बघू शकता या अशा लॉजिक प्रमाणे हे उत्तर आलं तुम्हाला. तर याच्या पर्सेंट म्हणजे एकही गोष्ट मला लक्षात राहत नसून सुद्धा मी याचं उत्तर काढलं. तुम्ही बी अशा प्रकारे उत्तर काढू शकतात. त्याच्यानंतर बघा खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर बघा 11वी पंचवार्षिक योजना. आता 11वी पंचवार्षिक योजनेचं 2013 मध्ये प्रश्न आला. या ठिकाणी बघा 11वी पंचवार्षिक योजना 7 ते 12 दरम्यान होती. उद्दिष्ट राष्ट्रीय विकास परिषदेच्या 54व्या बैठकीत मान्यता दिली. काही गरज नाही आपल्याला. त्यावेळेस 13च्या वेळेस 11वी पंचवार्षिक योजना महत्वाची होती, कारण 12ला ती संपली. तर काय होतं हे महत्वाचं आहे. बघा थीम काय होती ही महत्वाची विचारू शकतात. जलद आणि अधिक समावेशक वाढ. जलद आणि अधिक समावेशक वाढ. बघा 11व्या मध्ये काय दिलंय, समावेशक वाढ. काय जलद आणि समावेशक वाढ, जलद आणि समावेशक वाढ. पण 12व्या मध्ये काय, शाश्वत हा शब्द आहे. बघा शाश्वत, शाश्वत हा शब्द आहे 12व्या योजनेचं वैशिष्ट्य काय, शाश्वत हा शब्द आहे. आणि 11व्या मध्ये तो नाहीये. बाकी हाच फरक आहे. त्याच्यानंतर काय, हे पर्यावरणीय शाश्वतता आणि लैंगिक असमानता काय करणं, कमी करणं. 2009 पर्यंत सर्वांसाठी शुद्ध पिण्याची काही गरज नाही, आता ते होऊन गेलेलं आहे. GDP वाढीचा दर हा 9% हे लक्षात ठेवायच्यावर प्रश्न येऊ शकतो. GDP वाढीचा दर किती, 9% साध्य करणं. आणि दरडोई सकल देशी उत्पादन वार्षिक किती, 7.6% वाढ साध्य करणं. ह्याच्यापेक्षा कमीच आहे बघा तो आकडा. आणि उच्च शिक्षणात नावनोंदणी वाढवणे, हे जनरल स्टेटमेंट आहे सगळे. तर या ठिकाणी बघा आता खालचं, त्या 2013च्या वेळेस 12ला संपलेली योजना महत्वाची असू शकते, कारण ती 12ला नेमकी संपली, त्याच्यामुळे तुम्हाला विचारू शकते. पण आता त्याच्यावर तितक्या डिटेलमध्ये येणार नाही. आता बघा बघा तर काय झाले, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर बघा स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती, जी काही राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे, कधी नेमली होती, ऑगस्ट 1948 असं दिले. पण आहे का, हे रॉंग स्टेटमेंट आहे. 1948 नसून ते 1949 आहे. त्यामुळे हे रॉंग स्टेटमेंट आहे. रॉंग स्टेटमेंट आहे. तर 48 नाही 49 आहे ते. आणि काय, तर प्रोफेसर गाडगीळ हे काय होते, त्याचे अध्यक्ष होते असं दिले. तर गाडगीळ नव्हते अध्यक्ष, त्याचे सदस्य होते. गाडगीळ हे सदस्य होते, पण महालनोबिस हे काय होते, त्याचे अध्यक्ष होते. त्यामुळं हे पण स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. ह्याच्यात लॉजिक नाहीये, पाठांतराचा किंवा अभ्यासाचा भाग आहे हा. याच्यामध्ये लॉजिक तुम्ही लावू शकत नाहीत कसल्याही प्रकारचं, कारण की सरळ कोण अध्यक्ष होते हे माहीतच पाहिजे. त्यामुळे ह्याला काही विलाज नाहीये. म्हणून दोन्ही स्टेटमेंट काय अयोग्य आहेत. आता बघा राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या बद्दल माहिती बघा. स्थापना कधी झाली, 4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापना झाली. PC महालनोबिस हे काय होते, अध्यक्ष होते. आणि सदस्य कोण होते, एक सदस्य होते DR म्हणजे धनंजय गाडगीळ, आणि दुसरे VKRV राव, हे दोघं काय होते, सदस्य होते. तर पाहणी 50-51 मध्ये केली, काय तेवढं नाही
अहवाल पहिला 51ला आणि अंतिम अहवाल 54ला, हे बी काय महत्वाचं नाही. शिफारस काय केली ती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत म्हणजे दोन सुचवल्या. एक काय निव्वळ उत्पादन आणि दुसरी निव्वळ उत्पन्न, अशा दोन पद्धती सुचवल्या. हे महत्वाचं आहे बघा. नॅशनल सॅम्पल सर्व्हे NSS आणि सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशनची स्थापना करावी. त्यानुसार NSS ची स्थापना 1950ला करण्यात आली, तर CSO ची स्थापना 1954. बघा म्हणजे ही जी काही राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तिच्या शिफारसीनुसार NSS आणि CSO ची स्थापना करण्यात आली, अनुक्रमे 50 आणि 54 मध्ये. तर बघा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी काढलं होतं तर किती, 8,650 कोटी रुपये. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न किती, 8,650 कोटी रुपये होतं. आणि दरडोई उत्पन्न किती होतं, तर दरडोई उत्पन्न 246 रुपये हे दरडोई उत्पन्न होतं. आयोगाने सहसा राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न विचारलेले आहेत असं दिलंय. तर कसं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीवर प्रश्न येऊ शकतात. एक तर काय सदस्य कोण कोण होते, अध्यक्ष कोण होते, स्थापना कधी झाली, आणि त्याच्यानंतर कोणत्या संस्था त्याच्यानुसार स्थापन झाल्या, तर NSS आणि CSO स्थापन झाले. आणि कोणत्या दोन पद्धती सुचवल्या, तर निव्वळ उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न दोन पद्धती सुचवल्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता खाली याच्यानंतर बघा या काही समित्या दिल्या आहेत, स्वातंत्र्यपूर्व काही समित्या आहेत आणि त्यांचं उत्पन्न दिले. तर बघा दादाभाई नौरोजी यांनी 1867-68ला दरडोई उत्पन्न मोजलं होतं, ते किती रुपये होतं, तर 20 रुपये होतं दरडोई उत्पन्न. आणि एकूण हे काय होतं राष्ट्रीय उत्पन्न, तर 340 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न होतं. त्यानंतर विल्यम डिग्बी यांनी 1897-98 मध्ये मोजलं तर तेव्हा 17 रुपये दरडोई उत्पन्न होतं आणि 390 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न होतं. त्यानंतर फिंडले शिरास यांनी 1911 रोजी मोजलं तर त्यावेळेस 80 रुपये दरडोई उत्पन्न होतं, तर 1942 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न होतं. त्यानंतर वाडिया व जोशी यांनी 1913-14ला मोजलं त्यावेळेस 44 रुपये दरडोई उत्पन्न होतं, तर 1067 कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न होतं. त्यानंतर महत्वाचं बघा VKRV राव यांनी 1931-32ला मोजलं त्यावेळेस 63 रुपये दरडोई उत्पन्न होतं, तर 1689 कोटी हे राष्ट्रीय उत्पन्न होतं. आणि आता सध्याची जी आपण अभ्यासतोय ती राष्ट्रीय उत्पन्न समिती 48-49चं राष्ट्रीय उत्पन्न. बघा 49 मध्ये नेमली पण तिनं उत्पन्न 1948-49 मोजलं ते किती 246.90 रुपये होतं. आणि कोटी राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, तर 8,650 कोटी रुपये होतं. आता बघा VKRV राव पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे काय केले, मोजमाप केले. बघा वैज्ञानिक पद्धतीने पहिल्यांदा मोजमाप कोण केलं, VKRV राव यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन केले म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणतात. बघा अध्यक्ष जरी महालनोबिस असले तरी राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हटलं जातं, VKRV राव यांना म्हटलं जातं, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा खालचा प्रश्न बघा, भारत सरकारद्वारा PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी केले, ते रिपीट क्वेश्चन वरती बघितलं आपण, काय वरती बघितलं होतं आपण, त्याचं आता लगेच उत्तर खाली आलं किती 1949 रोजी. तेच 4 ऑगस्ट 49. अध्यक्ष महालनोबिस, सदस्य गाडगे आणि VKRV राव. झाला हा पण प्रश्न सुटला फास्ट मध्ये. तर याच्यानंतर बघा बघा आता या ठिकाणी बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकी संस्था 2005-6चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करते. तर सध्या 5-6चा वापर करत नाहीये. आणि त्याच्यानंतर काय दिले, पूर्वी 2000 व 2001 2014चा प्रश्न आहे बघा, जुना प्रश्न आहे. तर बघा पूर्वी 2000 आणि 2001 आधारभूत वर्ष होते. तर याबद्दल काय मला आयडिया नाही, आपण बघू त्याच्यामध्ये का याचा आन्सर काय दिले, 4 नंबरचा आन्सर दिले, आणि ब दोन्ही नाहीत म्हणजे काय योग्य नाहीत, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट चूक दिले. तर आपण ह्याचं एक्सप्लेनेशन बघू. प्रत्येक फॅक्ट आपल्याला माहीतच असेल असं नसतं. किती तानाशा कितीही ब्रेन भारी माणूस असला तरी प्रत्येक गोष्ट माहीत नसती. तर हा प्रश्न मी सोडून दिला असता. तर या ठिकाणी बघा तर काय बघा आधारभूत वर्ष काय असतं आधी बघू. आधारभूत वर्ष ज्या वर्षात किमतीत मोठी चढ उतार झालेली नसते म्हणजे स्थिर वर्ष असतं.
म्हणजे किंमत स्थिर असतात अशी वर्षे आधारभूत वर्ष म्हणून घोषित करतात. आधारभूत वर्षाची किंमत निर्देशांक 100 मानतात. आधारभूत वर्ष हे CSO द्वारे घोषित केले जाते. कशा? CSO द्वारे आधारभूत वर्ष घोषित केले जाते. तर या ठिकाणी बघा आता आधारभूत वर्षाविषयी माहिती दिली. तर बघा डायरेक्ट आता बघा 1948-49 पहिले सर्वप्रथम काय तर जाहीर कधी झालं होतं? 1951 मध्ये जाहीर झालं होतं. पहिलं आधारभूत वर्ष कोणतं होतं? 48-49. त्यानंतर असू द्या मग काय 60, 61, 71, 70, 71, 80, 81, 93, 94, 99, 2000 आणि 2004, 2005 आणि आता सध्या किती 2011, 2012. बघा काय तर 2011, 2012 सध्याचं काय 2011, 2012 त्यामुळे पहिल्या नंबरचं स्टेटमेंट रॉंग होतं. तर बघा प्रो के सुंदरम समितीची शिफारस होती. काय हे जे काय 11-12चा आधारभूत वर्ष होतं त्यासाठी कोण्या समितीची शिफारस होती? प्रोफेसर के सुंदरम समितीची शिफारस होती. आणि लागू कधीपासून झालं? 31 जानेवारी 15 पासून लागू झालं हे आधारभूत वर्ष. आणि त्याच्यानंतर हे काय 60 आता बघा कोणकोणतं GDP साठी बी हेच आधारभूत वर्ष आहे. होलसेल प्राइस इंडेक्स साठी आणि इंडस्ट्रियल काय असेल की IIP जे आहे IIP त्याच्यानंतर होलसेल प्राइस इंडेक्स आणि GDP या तिन्हीसाठी काय आहे? एकच आधारभूत वर्ष आहे. कोणतं? 11-12 हे एकच आधारभूत वर्ष आहे. कशासाठी? IIP त्याच्यानंतर WPI त्याच्यानंतर GDP. कदाचित इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन असावं. IIP काय असावं? इंडस्ट्रियल उत्पादनासाठी असतं IIP आणि हे होलसेलसाठी आणि हे GDP. तर या ठिकाणी या सर्व गोष्टींसाठी 11-12 हेच आधारभूत वर्ष आहे. आणि कधीपासून लागू? 31 जानेवारी 2015 पासून लागू. शिफारस कोणत्या समितीची? सुंदरम समितीची शिफारस होती. त्यानंतर बघा आता प्रश्न काय आलाय? भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? तर कोणता कालखंड वर्ष मानलं जाते? तर जे आर्थिक वर्ष होतं ते कोणतं? हा 2016चा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय मानलं जातं? आर्थिक वर्ष किंवा कालखंड हे काय वर्ष म्हणून कन्सिडर केलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. तर बघा त्याचं एक्सप्लेनेशन. भारताचे आर्थिक वर्ष बघा 1867 पासून आतापर्यंत कोणतं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. तर पूर्वी कसं होतं? 1 मे ते 30 एप्रिल असं होतं. काय 1 मे ते 30 एप्रिल होतं. तर आर्थिक वर्षात बदलासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या समित्या होत्या. 2 समित्या. एक काय LK झा समिती आणि शंकर आचार्य समिती. तर बघा LK झा समिती काय होती? तर नैऋत्य मोसमी वाऱ्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष कोण सुचवले? झा यांनी. जानेवारी लक्षात ठेवा. जानेवारी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता तर बघा जानेवारी सांगितलं. त्याच्यानंतर भारत सरकारने हे स्वीकारले का? नाहीच विशेष नाही. महाराष्ट्राचं महसूल वर्ष काय आहे बरं? 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महाराष्ट्राचं महसूल वर्ष आहे. तर बघा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्षाचा स्वीकार मध्य प्रदेश आणि झारखंडने केलेला आहे. बघा आता आचार्य समितीने काय सांगितलं? चालू आर्थिक वर्ष पद्धती आणि नवीन आर्थिक वर्ष यातील फायदे व तोटे त्यांनी सुचवले. 16 समितीने वित्त मंत्रालयात अहवाल सादर केला. मात्र वित्त मंत्रालयाने अद्याप हा अहवाल प्रसारित केलेला नाहीये म्हणून. असू द्या. त्यानंतर बघा आता खालचा प्रश्न फास्ट मध्ये घेऊ. स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP चा अर्थ काय आहे? बघा GDP G म्हणजे काय? ग्रॉस म्हणजे स्थूल, D म्हणजे डोमेस्टिक म्हणजे काय? देशी आणि P म्हणजे प्रोडक्ट. आता बघा स्थूल राष्ट्रीय येईल का? कटलं अकटलं म्हणून काय विचारले? अर्थ आहे हे कटला. त्याच्यानंतर इथं दिलंय हे बी कटलं. इथं दिलं नाही, जाऊ द्या. इथं काय? इथं क आणि ड मध्ये कन्फ्युजन आहे. सरकारी उत्पादन एक दिले ड आणि क काय दिले? एका देशाच्या सीमेतच म्हणजे डोमेस्टिक उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. तर हे बरोबर आहे. ग्रॉस इथं ग्रॉसचा अर्थ दिला नाही यांनी पण ते ग्रॉस कन्सिडर करा. DPचं काय? डोमेस्टिक म्हणजे देशाच्या सीमेअंतर्गत आणि प्रोडक्ट म्हणजे काय? वस्तू. त्यामुळे बघा GDPचा हा खरा अर्थ आहे क म्हणजे 3.
ड नाहीये, सरकारी उत्पन्न असं काही कॉन्सेप्ट दिलेली नाहीये. तर या ठिकाणी बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजणी, एक काय असतं GDP आणि दुसरं काय असतं GNP. आता याच्यामध्ये जीचा अर्थ सगळीकडे सारखा आहे. जी म्हणजे ग्रॉस, डी म्हणजे काय डोमेस्टिक, आणि पी म्हणजे काय प्रोडक्ट, आणि इथं GNP मध्ये ग्रॉस सेम आहे, ग्रॉस सेम आहे. फक्त एनचा अर्थ काय होतो नॅशनल, म्हणजे तो राष्ट्रीय असतो. मग तो सीमेच्या आत असो, भौगोलिक किंवा बाहेर असो. आता बघा स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे काय, तर बघा एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या काय, तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित सर्व वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य असते. यात स्वदेशी परदेशी दोन्हीच्या उत्पादनाचा काय होतं समावेश होतो. आता बघा आणि इथं काय GNP मध्ये काय असतं, देशाच्या नागरिकांनी, कशाने, नागरिकांनी स्वदेशात किंवा परदेशात कमवलेले उत्पन्न, म्हणजे सरळ सरळ नॅशनल मध्ये जे आपले नागरिक आहेत ते कमवतात. कोण, नागरिक. नॅशनल मध्ये काय नागरिकांनी कमवलेलं, मग ते कुठेही कमवू द्या, नागरिकांनी कमवलेलं मग ते कुठेही कमवू द्या. आता त्याचं जे काही GNP आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, त्याचं सूत्र काय, GNP इज इक्वल टू GDP प्लस एक्स मायनस एम. एक्स म्हणजे काय, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. तर बघा GNPचंच बघूत आता नॅशनलचा. स्वकीयांनी परदेशात राहून मायदेशी पाठवलेले उत्पन्न, त्याला काय म्हणतात एक्सपोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे भारतीयांनी सेवा प्रदान केली आणि त्याच्या बदल्यात पैसे मिळवलेत. इम्पोर्ट म्हणजे काय, परक्यांनी आपल्या देशात राहून मायदेशी पाठवलेले उत्पन्न. इम्पोर्ट म्हणजे काय, परदेशांच्या व्यक्तींची सेवा घेतली त्यांना इकडे घेऊन. त्याच्यानंतर काय, देशाच्या आयात निर्यातीतील व्यापार शेष किंवा व्यापार प्राप्ती एक्सपोर्टमध्ये येते. आणि इम्पोर्टमध्ये काय, निर्यात आणि आयातीवरील तफावत, ह्याच्यामधील गॅप आणि व्याज देयता. म्हणजे काय, निर्यात जास्ती झाली, सॉरी इम्पोर्ट म्हणजे काय, बाहेरून आपण एखादा प्रोडक्ट घेतल्या टाईप, म्हणजे तिकडून घेतलंय म्हणजे आपला पैसा जाणार आहे, म्हणजे ते निगेटिव्ह आहे आपल्यासाठी. तर या ठिकाणी बघा बघा GNP आपलं उत्पन्न आहे, मग ते पॉझिटिव्हच पाहिजे ना. त्यामुळे एक्सपोर्ट म्हणजे काय, आपण सेवा प्रदान केल्यात आणि त्यांच्याकडून पैसे घेतलेत बाहेरल्या देशाकडून, मग ते अलीकडे आहे. त्याच्यातून मायनस काय करायचंय, जे इम्पोर्ट आहे म्हणजे बाहेरच्या देशातल्या नागरिकांच्या सेवा घेतल्यात किंवा व्याज आहे, तर ते काय करायचं, मायनस करायचं त्याच्यामधून. आणि मग जर समजा एक्सपोर्ट म्हणजे आपल्याला येणारा पैसा, बाहेरच्या देशातून आपल्याला जो पैसा येणार आहे आपल्या नागरिकांनी कमवलेला, किंवा आयात निर्यातीमध्ये जो पॉझिटिव्ह व्यापार शेष आहे तो आपण पहिल्यांदा लिहिणार. आणि जो जाणारा पैसा आहे तो जे इम्पोर्ट आहे, म्हणजे इम्पोर्ट सेवा आहे पण पैसा जातोय आपला, त्यामुळं ते इम्पोर्ट जे समजा कमी आहे आणि एक्सपोर्ट म्हणजे एक्सवाला जास्ती आहे, मग आपला व्यापार शेष राहणार, पॉझिटिव्ह राहणार. मग GDP पेक्षा आपला GNP जास्ती येणार. पण समजा आपली एक्सपोर्ट कमी आहे आणि इम्पोर्ट जास्ती आहे, मग काय होणार, आपला GNP आहे तो GDP पेक्षा कमी येणार, असं आहे ते. त्यानंतर बघा काय झालं, GNP मुळे अर्थव्यवस्था बहिर्शक्तीचे आकलन होते. बरोबर आहे, GNP जास्ती असेल GDP पेक्षा तर समजायचं आपण जास्ती पैसा कमवतो बाहेरल्या देशाकडून. आणि काय, गुणात्मक आकलन होते. बरोबर आहे, एखाद्याचा GDP जास्त आहे पण सगळे बाहेरच्या देशातल्याच कंपन्या आपल्या इथं, आपलं काहीच उत्पन्न नाहीये, बाहेरच्या देशातले आपल्या इथे येऊन कमवून जातात. तर GNP मुळे काय करतं की GNP कमी असेल तर आपलं निगेटिव्ह सेन्स येतो की या इकॉनॉमिक्समध्ये स्वतःच्या नागरिकांची कमाई जास्ती नाहीये. तर या ठिकाणी GNP आर्थिक परिणाम मोजतात. बरोबर आहे, GNP आर्थिक परिमाणात मोजतात. तर बघा NNP, आता हे तेच ग्रॉस. बघा NNP म्हणजे काय, नेट म्हणजे काय, घसारा वगळता, हे ग्रॉस असते, ग्रॉस. मग NNP इज इक्वल टू GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून घसारा काढला, म्हणजे ज्या वस्तूच्या झीज होते वगैरे ते जर घसारा काढला एकूण उत्पन्नातून, एकूण म्हणजे काय ग्रॉस, पूर्ण घसारा न काढता, तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे त्याच्यामधून घीस काढली म्हणजे घसारा काढला तर नेट उरतो. नेट म्हणजे काय, नेट नॅशनल प्रोडक्ट. NNP इज इक्वल टू GNP मायनस घसारा. सेम गोष्ट इकडे GDP ला लागू होतात. तर बघा 2015 पासून GDP मोजण्यासाठी नवी श्रेणी 11-12 आधारभूत वर्ष मानून करण्यात येत आहे. स्थिर बाजार किमतीला मोजतात. काय, तर स्थिर बाजार किमतीला हे मोजतात. तर आता बघा GDP मुळे
अर्थव्यवस्थेचे अंतर्गत शक्तीचे आकलन होते बघा. जीडीपी मुळे काय अंतर्गत शक्तीचे आकलन होते. तसेच संख्यात्मक आकलन, गुणात्मक नाही संख्यात्मक आकलन होते. सेम NDP = GDP मायनस घसारा. मग जी म्हणजे ग्रॉसला जर काढायचं असेल त्याच्यावरून घसारा काढायचा आणि त्याचं नेट होऊन जाते, असं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 7वा प्रश्न फास्टमध्ये घेतोय. आता बघा खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धत नाही. तर या ठिकाणी बघा उत्पादन पद्धत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आयात निर्यात पद्धती, तर आयात निर्यात पद्धती अशी कुठं ऐकली नाही मी आतापर्यंत, ही नसल किंवा असल ते राहू द्या साईडला. उत्पन्न पद्धत 100% आणि खर्च पद्धत मला 100% माहिती आहे. उत्पन्न आणि खर्च पद्धती 100% आहेत. मग आहे ना, तर इथं आपल्याला काही नाही विचारलंय म्हणून हे पहिला पर्याय कटला. त्यानंतर क आणि ड दिले, क आणि ड, समजा क आणि ड पद्धती आहेत म्हणून हे पिन कटला. इथं ब दिले, तर ब बद्दल शुअर नाही मी, पण ड बद्दल आहे. ड पद्धत आहे, खर्च पद्धत आहे, त्यामुळे हा बी पर्याय कटला, म्हणून 3 नंबरचा आन्सर आहे. तर ब म्हणजे काय आयात निर्यात पद्धत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्याच्या पद्धती. या ठिकाणी बघा उत्पादन पद्धत काय बघू. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. आता काय प्रत्यक्ष मोजणी पद्धत म्हटलं जातं हिला. त्याच्यानंतर काय यामध्ये उत्पादन संस्था मूल्यवर्धित व्हॅल्यू ॲडेड आधारित वस्तू व सेवांची निव्वळ मूल्यवृद्धी दाखवतात. काय करतात, व्हॅल्यू ॲडेड वस्तूंची काय निव्वळ मूल्यवृद्धी दाखवतात. आता बाजारभाव मोजतात, काय बाजारभावास मोजतात. हे काय म्हणतात बाजारभावात, म्हणजे नेट वस्तू बाजारभावामध्ये इतकी किंमत आहे त्यानुसार. त्यानंतर काय कृषी व उद्योग क्षेत्रासाठी हे मुख्यतः वापरतात. काय कृषी व उद्योग क्षेत्रासाठी. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे 49 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पुढील पद्धती सुचवल्या होत्या. बघा CSO पुढील पद्धती सुचवल्या होत्या. तर बघा CSO राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धतीचा वापर करते, मात्र खर्च पद्धतीचा वापर करत नाही. बघा जी CSO आहे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी आहे, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा वापर करते. त्यानंतर बघा उत्पन्न पद्धत काय, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमवलेले उत्पन्न, किती संस्थांनी कमवलेले उत्पन्न. अप्रत्यक्ष मोजणीची पद्धत आहे ही. या पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवतात. आणि हे काय फॅक्टर कॉस्ट, घटक किमतीला, म्हणजे घटक किमती काय असतात, म्हणजे एखाद्या वस्तूचा किराया, एखाद्या व्यक्तीची मजुरी, ते हे घटक आहेत, वेगवेगळे उत्पन्नाचे घटक आहेत, तर त्यांच्या घटक किमतीला हे मोजतात फॅक्टर कॉस्ट. तर आता बघा खर्च पद्धती, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी, उद्योग संस्थांनी व सरकारने व परकीय वस्तू व सेवांवर केलेला खर्च कन्सिडर करतात. ही बी अप्रत्यक्ष मोजणीची पद्धत आहे. या पद्धतीचा वापर भारत करत नाही. आणि याच्यात काय निव्वळ उत्पादन पद्धत, निव्वळ उत्पन्न पद्धत. या ठिकाणी बघा ही जी काही राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तिनं कोणत्या 2 सुचवल्या होत्या, निव्वळ उत्पादन आणि निव्वळ उत्पन्न पद्धत सुचवली होती. आता बघा 8वं काय सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. बघा आता जी काही लाडकी बहीण योजना आहे तर ती याचं उदाहरण आहे. बघा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय युनिव्हर्सल बेसिक इन्कम. हे काही प्रमाणात आहे, लाडकी बहीण पूर्ण प्रमाणे नाही पण काही प्रमाणात तिकडे जाण्याचा, युनिव्हर्सल बेसिक इन्कम कडे जाण्याचा एक तो प्रयत्न आहे. बघा सार्वत्रिकता असते म्हणजे हो सर्वांनाच मिळणार ते. त्याच्यात कंडिशन असतात का, नो कंडिशन. प्रतिनिधित्व, लाभार्थ्याची निवडीचा आदर. मग प्रतिनिधित्व सर्वांना दिलं जातं, असं काहीच नाही की ह्याला दिलं त्याला दिलं असं नाही. म्हणजे हे एकंदरीत विदाऊट कंडिशन युनिव्हर्सल असतं, त्याचं नावच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे. त्यामुळे वरील सर्व बरोबर. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, देशातील प्रत्येक नागरिकास त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी एक ठराविक रक्कम म्हणजेच मूलभूत उत्पन्न म्हणून सरकारकडून कोणत्याही अटीशिवाय प्राप्त करण्याचा हक्क म्हणजे सार्वत्रिक उत्पन्न, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न होय. यामुळे असमानता आणि दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. बघा प्रणव वर्धन यांनी सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न संकल्पना भारतासाठी मांडली. कोण, वर्धन यांनी. 16-17च्या भारतीय आर्थिक पाहणीत संकल्पना मांडण्यात आली. आता बघा काय या गोष्टी, बघा वैशिष्ट्य काय असतात. सार्वत्रिकता बघा सार्वत्रिकता असते याच्यामध्ये. नागरिकांना कोणत्याही भेदाशिवाय उत्पन्न उपलब्ध होते. बिनशर्तता, उत्पन्न प्राप्तीसाठी कोणतीही पुरवठ नसते. नियतकालिकता, पिरियडिक कसं असतं, निश्चित कालांतराने मासिक किंवा वार्षिक उत्पन्न दिले जाते. आणि रोख पेमेंट केली जाते, कॅश, रोख पेमेंट किंवा थेट खात्यात प्राप्त होते. प्रतिनिधित्व बघा लाभार्थ्याच्या निवडीचा आदर केला जातो.
कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिक वैयक्तिक आधारावर प्रतिनिधित्व काय करेल, म्हणजे स्वतः. आता फॅमिली आहे तर फॅमिलीतल्या एकाच व्यक्तीला दिलं जाईल का, नाही, प्रत्येकाला, असं एका व्यक्तीकडे नाही. म्हणजे काय, लाभार्थ काय, कुटुंबच नव्हे तर प्रत्येक नागरिक वैयक्तिक आधारावर प्रतिनिधित्व प्राप्त करेल, म्हणजे त्याला स्वतःला प्रतिनिधित्व, दुसरं पैसे घेणार नाही. नसता कसं होईल, कुटुंब प्रमुखाला सगळे टाकून दिले त्यानंच खर्चून गेले, असं नाही. त्या ठिकाणी आता हे बघा काय, आता बघा, आर्थिक सुधारणानंतर म्हणजे 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा दर कसा होता, तर वाढता होता, कारण वाढतच गेलं, ग्रोथ होत गेली. आणि तुम्ही दर बघू शकतात ते त्या ठिकाणी बघा, वाढता गेला, ह्याच्यात काही डाऊट नाही. बघा आता GDP ग्रोथ रेट 1950 ते 80 3.5 या काळात दरडोई उत्पन्न वाढ 1.3% होता. याला हिंदू वृद्धी दर म्हणतात. बघा, हिंदू वृद्धी दर म्हणतात ह्याला. कधी, 1950 ते 80 दरम्यान काय, तर 3.5% का दरडोई उत्पन्न वाढ दर किती होता, हे 1.3, म्हणजे GDP ग्रोथ रेट 3.5% होता आणि जे काही दरडोई उत्पन्नाचा वाढीचा दर होता तो 1.3% होता. तर याला काय म्हणतात, हिंदू वृद्धी दर. म्हणजे 3.5% GDP ग्रोथ रेट आणि 1.3% पर कॅपिटा इन्कमचा रेट. या ठिकाणी बघा 1981 ते 2012 पर्यंत 5.9% होतात. बघा, 1991च्या आर्थिक सुधारणापासून GDP वृद्धी दरात वाढ झाली, मात्र ही वाढ सतत नसून वर खाली आहे. कशी, बघा या ठिकाणी बघा 2005-06 GDP ग्रोथ रेट 9.5%, पुन्हा काय झालं 9.7% झालं, त्यानंतर 9.3% थोडी कमी झाली. पुन्हा अजून काय 8-9ला किती 3.1%, कारण की जागतिक मंदी आली होती, त्यामुळे फक्त 8-9ला किती होता 3.1% फक्त. त्यानंतर अजून वाढला 8.5%, 10ला किती 10-11ला 9.8, म्हणजे खालीवरी होता, पण 2008-09ला सर्वात कमी होता, हे लक्षात ठेवा. ऑक्सफोर्ड अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा, तर या ठिकाणी 73% दिले याचं उत्तर. मी प्रश्न 20चे कंबाईन दिले होते, त्यावेळेस मला आला नव्हता. आय थिंक मी दुसरंच कोणतं तरी आन्सर, मला वाटतं 41 काहीतरी मारलं होतं, पण त्याचं उत्तर काय दिले यांनी 73 दिले. तर ऑक्सफॅम कमिटी फॉर फेमाईन रिलीफ 1942. तर बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या टाइम टू केअरच्या अभ्यासानुसार 2018 आकडेवारी जाहीर करण्यात आली. ऑक्सफॅम अहवाल 18 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा 73% आहे. सर्व भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती पूर्ण वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा अधिक आहे. बघा, या अहवालातून असे दिसून आले आहे की जगातील विषमता खूपच असून गेल्या दशकात अब्जाधीशांची संख्या दुप्पट झालेली आहे. कार्य दारिद्र्य निर्मूलन व आपत्ती निवारण करणारी आंतरराष्ट्रीय NGO आहे कोणती, ऑक्सफॅम. त्याच्यानंतर बघा आता बघा 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा -% वाढला. काय 50-51 ते 2013-14 या काळात स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील म्हणजे GDPतील द्वितीय क्षेत्राचा म्हणजे उद्योग क्षेत्राचा हिस्सा किती टक्क्यानं वाढला, असा प्रश्न विचारलाय. तर याच्याविषयी काही टक्केवारी आपल्याला पाठ नाहीये, तरी ट्राय करू. लॉजिक लागते का. 16.6 ते 26.2, 30.6 ते 59, हे 59 इतक्या एक्स्ट्रीम आकडा नसणार आहे हा कटला पर्याय. त्याच्यानंतर हे 36 हे पण वाटत नाहीये. 36% हे पण खूप एक्स्ट्रीम झालं, जास्ती झालं, त्यामुळं हे 1 नंबर आहे आणि 1 नंबरच उत्तर आहे. तर 16.6 ते 26.2 एक्झॅक्ट आकडे पाठ नसले तरी एखादी एक्स्ट्रीमिटी ही तर 100%. 2 नंबरचा पर्याय आधीच कटला आणि ते 36 ते बी खूप जास्ती व्हायले, त्यामुळं 1 नंबरचं उत्तर आहे किती 16.6 ते 26.2. तर प्रत्येक गोष्टीचा आकडा एक्झॅक्ट पाठ नसला तरी चालू शकतो, पाठ करणं शक्य पण नाही, त्यामुळं आकडे पाठ करत बसायचं नाही. बघा आता हे काहीतरी 50-51चे आकडे बघा. कृषी किती 55%, त्याच्यानंतर उद्योग किती 16% आणि सेवा किती 30% होतं. त्याच्यानंतर कृषी 55 वरून 17.5% आलाय 2021 मध्ये किती 17% आणि उद्योग 16 वरून किती 27% आलाय.
उद्योग किती 16 वरून 27% आणि सेवा क्षेत्र 30 वरून किती तब्बल 55%. म्हणजे 55% कृषी क्षेत्र होतं, आता 55% काय आहे सेवा क्षेत्र आहे. आणि बाकी याच्यामध्ये 17-27 आहे. कृषी 17 आणि उद्योग 27 आणि सेवा क्षेत्र किती 55 आहे. तर बघा यावरून द्वितीय क्षेत्राचा म्हणजेच उद्योग क्षेत्राचा हिस्सा 50-51च्या 16.6%वरून 13-14 मध्ये 26% पर्यंत पोहोचला आणि सध्या कितीवर पोहोचलाय 27.51%. नंतर 12 नंबरचा प्रश्न बघा चुकीचं विधान विचारलंय आपल्याला. तर बघा स्वातंत्र्य भारत सरकारने ऑगस्ट 48 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तो वरतीच बघितलं आपण, या 48 नसून 49 आहे. त्यामुळे हे रॉंग आहे. मला वाटतं हे 21चा प्रश्न आहे. तर बरोबर आहे काय, तर 48 नसून 49 आहे. माझा बरोबर आलता. तर चुकीचा आहे. त्याच्यानंतर या समितीमध्ये प्रोफेसर PC महालनोबिस आणि प्रोफेसर धनंजय R गाडगीळ आणि प्राध्यापक VK राव यांचा समावेश होता. VK राव, गाडगे आणि महालनोबिस. बरोबर आहे हे स्टेटमेंट. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 51 मध्ये आणि अंतिम अहवाल 54 मध्ये. बरोबर आहे, आपण वरती वाचलं. आणि काय वर दिलेल्या विधानापैकी कोणतं चुकीचं आहे, तर काय कोणतं चुकीचं आहे, फक्त एक चुकीचं आहे, म्हणजे फक्त चुकीचं आहे. त्यामुळे 1 नंबरचं उत्तर हे माझं बरोबर आलं. राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती कधी 4 ऑगस्ट 1949 रोजी करण्यात आली. तरी बघा सोपे प्रश्न असतात, आपण जास्त आकडेवारीच्या नादाला लागायचं नाही. आकडेवारी फक्त ऑब्झर्व करायची अंदाजे, जसं तिथं पर्याय कटले एक्स्ट्रीम पर्याय, जास्ती आकडेवारी. तर या ठिकाणी बघा हे बघितलं आपण मगवानीच बघितलं 4 ऑगस्ट, त्याच्या महालनोबिस 50-51 आणि त्याच्यानंतर गाडगीळ VK राव. आधारभूत वर्ष 48-49 पहिलं आधारभूत वर्ष आहे ते. अहवाल 51 आणि 54ला. आता बघा खालचं बघा, खालीलपैकी बघा खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. बघा कोणती संकल्पना आहे संबंधित, साठा, अंशलक्षी आणि प्रवाही. 2021चा प्रश्न आहे. वरीलपैकी कोणतेही नाही. तर याच्याबद्दल मला काय आयडिया नव्हती, रिअलिटी सांगतो. साठा, अंशलक्षी आणि प्रवाही काय दिले, राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेशी संबंधित आहे विचारलंय. त्याचं उत्तर इथं 3 दिलंय, प्रवाही दिले, पण याबद्दल मला जास्ती काय आयडिया नव्हती. तर वाचतो आता काय ते. राष्ट्रीय उत्पन्न देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न ही संज्ञा राष्ट्रीय लाभांश, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय खर्च या अर्थाने देखील वापरली जाते. 1955 पासून राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेची जबाबदारी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडे CSO कडे दिली आहे. कधीपासून, 55 पासून. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय, तर ही राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र लक्षी संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून, बघा इथं दिले प्रवाही संकल्पना असून, एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. काय दर्शवते, प्रवाह. यामध्ये प्रत्यक्षात उत्पन्न झालेल्या वस्तू व सेवांचा समावेश करतात. आता बघा राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते, लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीत व्यक्त केले जाते. त्याच्यानंतर आता खालच्या गोष्टी बघत, कालावधीत व्यक्त केले जाते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापमध्ये केवळ अंतिम वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो, मध्यवर्ती वस्तूंचा विचार केला जात नाही. NNP हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे सर्वात प्रभावी, बघा NNP नेट नॅशनल प्रोडक्ट, तर NNP हे काय आहे, सर्वात प्रभावी संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण निव्वळ मूल्य होय. काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण निव्वळ मूल्य होय. यात घसारा मोजत नाहीत. कारण नेट आलं की घसारा नाही आणि जी आलं की घसारा आहे. जीलाच घसारा मोजा, जीला घसारा समजा, ऍक्च्युली ते ग्रॉस आहे पण घसारा समजा, त्याच्यात घसारा असतो. नेट म्हणले की घसारा मायनस केला जातो. आता बघा निव्वळ विदेशी उत्पादनाचं काय, निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. लक्षात ठेवा. निव्वळ म्हणजे काय, समजा आता तुमचं बाहेरल्या देशातून काही पैसे आले आणि आपल्या देशातून काही पैसे गेले. समजा आपल्या देशातून 10 रुपये गेले आणि बाहेरल्या देशातून 20 आले, तर काय झालं, आपल्या ह्याच्यात ऍड होणार 10,000. पण याऐवजी उलट जर झालं, आपल्या देशातून 20 गेले आणि बाहेरल्या देशातून 10 आले, म्हणजे 10 मायनस करावं लागतं ना आपल्या ह्याच्यातून, म्हणजे 10 लॉस झाला आपला, असा आहे.
तर या ठिकाणी आपला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक झालेला आहे. आता इकॉनॉमिक्सचे आपण सर्व टॉपिक घेऊ. हा टॉपिक सध्या मी जास्ती अभ्यास केलेला नव्हता, पण रिव्हिजनची कमतरता होती, त्यामुळे तेवढं सांगताना कॉन्फिडेंटली सांगता आलं नाही. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये मी चांगला अजून रिव्हिजन देईन. सध्या अपडेटेडच सांगितलं त्या गोष्टी, पण अजून चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपण फ्रीमध्ये बॅच घेतो. आपलं PSI भागवत मुलगीर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.